रहस्यमय सालबर्डीच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सालबर्डी मधले असे रहस्यमय ठिकाण दाखवणार आहे जे आजपर्यंत खूप कमी लोकांनी बघितले असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगाल. तर राम राम पब्लिक, जय शिवराय. कशा आहात तुम्ही? सर्व चांगलेच असाल. तर पार्ट 1 मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही कुठे आलो आहे म्हणून. मग आम्ही तिथून निघालो त्या रहस्यमय जागेच्या शोधात. आणि खरं सांगू, सुरुवातीला तर असं वाटलं होतं की आरामात जाऊ आणि येऊ, पण जसं जसं आम्ही जंगलाच्या आतमध्ये जात होतो ना, तसा रस्ता आणखी कठीण होत होता. तर बघता बघता आम्ही पोहोचलो एका ठिकाणी. आणि ही जागा पांडव कचहरी म्हणून ओळखली जाते. असं मानलं जातं की पांडवांनी वनवासाच्या काळात इथे त्यांनी काही काळ वास्तव्य केलं होतं, त्यामुळे हे ठिकाण ऐतिहासिक मानलं जाते. आणि त्यामध्येच तिथे मंदिरामध्ये शिवजी आणि हनुमानजी आहे. मग फायनली आम्ही तिथून निघालो, कारण आम्हाला जायचं होतं रहस्यमय जागेच्या शोधात. मग निघालो आम्ही मध्य प्रदेश मधल्या घनदाट जंगलांमध्ये. आणि पुढे तर काही दिसतच नव्हतं, नुसतं जंगलच जंगल दिसत होतं आणि पहाड दिसत होते बस. आणि मला तर एक्साइटमेंट पण वाटत होती आणि भीती पण वाटत होती, कारण तशी तर मी सालबर्डीला खूपदा आली आहे, पण या रस्त्याने इथला व्ह्यू एवढा छान दिसत होता की खरंच खूपच छान दिसत होता. आम्ही तर चालून चालून पूर्ण थकून गेलो होतो. आणि या दोघी बघा ना, यांना भीती वाटली तर या तिकडनं गेल्या. आणि मग थोडं वर आलो. आणि वर बघते तर काय, हा तर भुयाराकडे जाण्याचा मार्ग. मग आम्ही इथे देवाचे दर्शन घेतले आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. आणि मला खूप लोकांचे डीएम आले होते की सालबर्डी कुठे आहे. तर हे अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी वरून 13 किलोमीटर येते. बघता बघता पोहोचलो मग आम्ही भुयारामध्ये. आणि इथे पोहोचल्याबरोबर इथलं वातावरण एवढं सुंदर आणि शांत होतं की एका क्षणात पूर्ण थकवा निघून गेला. मग आम्ही भुयाराच्या आतमध्ये जाण्यासाठी निघालो. बाहेर प्रचंड ऊन आणि गरमी होती, पण या भुयारामध्ये पाऊल टाकताच एवढा थंडावा जाणवत होता की जणू निसर्गानेच इथे एसी लावून ठेवला आहे. आणि ही आहे या गुफेतील शिवलिंग. आणि या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे इथे नैसर्गिक जलाभिषेक होतो, त्यामुळे या ठिकाणाचं महत्व आणखी वाढतं. मग इथे दर्शन वगैरे घेतले आणि मग गेलो आम्ही ते रहस्यमय ठिकाण बघण्यासाठी. आणि हे बघा, वर इथून या पायऱ्या दिसतो ना, त्याच्या आतमध्ये उतरावं लागतं. आणि इथे लाईट वगैरे सर्व व्यवस्था दिलेलीच आहे. तर सर्वात आधी इथे पहिल्या गुफेत देवी माता आहे आणि शिवलिंग आहे. आणि आणखी असे रहस्यमय ठिकाण मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, त्यामुळे पुढला व्हिडिओ नक्की बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर कराल. बाय बाय.